बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं. जेनेसिस कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा विज्ञान प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद. विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञानाबरोबर विज्ञान आणि आरोग्याची माहिती मिळावी यासाठी राधानगरी येथील जेनेसिस कॉलेजमध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले असून हे प्रदर्शन 2 दिवस खुले राहणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष अभिजित तायशेट यांनी दिली. आरोग्य आणि विज्ञान याविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड व जनजागृती व्हावी या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी धनंजय मेंगाणे, मौनी विद्यापीठ अध्यक्ष मधु अप्पा देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या प्रदर्शनामध्ये आरोग्य आणि विज्ञान या विषयावर आधारित असणाऱ्या उपक्रमांची मांडणी करण्यात आली आहे. या विज्ञान प्रदर्शनामध्ये एकूण 32 माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष अभिजित तायशेटे म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विज्ञान आणि आरोग्य या दोन्ही विषयाच्या माहिती मिळावी आणि जाणीवा जागृती व्हावी या दृष्टीनं आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं जेनेसिस नॉलेज एक्सपो नावाचा एक प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या सर्व आरोग्याविषयीचे उपक्रम किंवा विज्ञानाच्या विषयीचे काही प्रयोग या ठिकाणी सादर केलेले आहेत आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी, जे राधान तालुक्यातील जवळजवळ 40 शाळा हे पाहण्यासाठी या ठिकाणी त्यांना इथं आमंत्रित करण्यात आलेले व ते सर्व शाळेचे विद्यार्थी त्यांना शाळेपासून इथं आणणं आणि त्यांना परत येऊन सोडणं अशा पद्धतीनं सर्व संस्थेनं आमच्या नियोजन केलेलं असून त्यामध्ये आज शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी होताना आपण पाहतोय. निश्चितपणाने ह्या विद्यार्थी वयोगटामधील मुलांना याचा उपयोग होईल. महिलांच्या मासिक पाळीतील गैरसमज आणि औषधाचा शरीरातील प्रवास आणि त्यापासून होणारे फायदे तोटे सांगत प्रदर्शनाबाबत अधिकची माहिती देताना संस्थेचे प्राचार्य शोभराज माळवी म्हणाले, आज जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन राधानगरी येथे राधानगरी तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील जवळपास 40 शाळांमधल्या विद्यार्थ्यांना आम्ही इथं निमंत्रित करून एक तालुकास्तरीय असं विज्ञान प्रदर्शन नियोजित केलेलं आहे. जेनेसिस नॉलेज एक्सपो 2025 या नावानं यामध्ये आज जवळपास 15 वेगवेगळे आम्ही मॉडेल्स उभा केलेले आहेत. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अभिजित तायशेटे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही ग्रामीण भागातील होतकरू आणि हुशार अशा विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये ज्ञानाची विज्ञानाची एक जिज्ञासा निर्माण करण्यासाठी हे प्रदर्शन उभं केलेलं आहे. याच्यामध्ये फार्मसी आणि नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे मॉडेल्स प्रदर्शन उभं केलेलं आहे. याच्यामध्ये या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एकंदरीतच व्यावसायिक शिक्षणातल्या संधी कोणकोणत्या आहेत, त्याचं कामकाज कसं चालतं आणि वेगवेगळ्या प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग कसे चालतात अशा प्रकारचं हे वैज्ञानिक प्रदर्शन आहे. मी या निमित्तानं राधानगरी तालुक्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचं आणि शिक्षकांचा आभार मानू इच्छितो की त्यांनी आमच्या या आवाहनाला अल्प वेळेत दिलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अगदी बहुसंख्य अशा प्रमाणात आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इथं पाठवलं आणि आमच्या या उपक्रमासाठी पाठिंबा दिला, आम्हाला प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. यावेळी संचालिका अवंतिका तायशेटे, प्राध्यापकांसह विद्यार्थी उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.